राज्याच्या सत्ता संघर्षाचा काल महाफैसला झाला आहे। कारण खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेची यावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे। खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे। त्याच पद्धतीनं जे 16 आमदार अपात्रतेवरती देखील निकाल दिलेला आहे। दोन्ही बाजूला जे आहे ते दिलासा दिलेला आहे। मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे असं दिलेलं आहे। तर ठाकरे गटाला धक्का दिलेला आहे। बीडच्या नागरिकांना काय वाटतंय, दिलेला निकाल योग्य की अयोग्य आपण चर्चा करणार आहोत। एकंदरीत काय सांगाल, कालची जी खरी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेची आहे असं राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे। यावरती काय सांगाल, निकाल अयोग्य की योग्य? निकाल हा योग्य दिलेला आहे। राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांना सर्व अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेले होते। त्यामुळे खरी शिवसेना शिंदेची आहे असं त्यांनी निकाल दिलेला आहे। मात्र निकाल देत असताना असंही म्हटलेलं आहे की शिंदेची शिवसेना आहे। मात्र ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभा केली, पक्ष काढला, आमदार गेले तरी शिवसेना त्यांची होऊ शकत नाही असं सर्वसामान्य म्हणतात। मग खरी शिवसेना कसं काय एकनाथ शिंदेची होऊ शकते? शिवसेना ही खरी बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे। पण सद्यस्थितीला पाहिले तर सर्व पक्षातील आमदार हे बहुसंख्येने शिंदे साहेबांसोबत असल्यामुळे या घटनेतील जे पद आहे आमदार, हे आमदार बहुसंख्य हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे। योग्य का मग निर्णय? योग्य काय सांगाल, एकंदरीत दिलेला कालचा निर्णय योग्य किंवा योग्य आणि घटनेला धरून निर्णय दिला असं वाटतं का तुम्हाला? विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या विधानसभेच्या नियमानुसार काय निर्णय दिलेलाच असेल, कारण की त्यांच्याकडं बहुसंख्येने आमदार आहेत। त्याच्यामुळे त्यांनी त्या आमदारांचा विचार करूनच त्यांचा शिंदेकडं सेना आहे असा निर्णय दिलेला आहे। निकाल योग्य का कालचा? मग त्या धर्तीवर योग्यच वाटतं, बघू शकतो निकाल योग्यच वाटतोय। काय सांगाल, एकंदरीत कालचा जो सत्ता संघर्षाचा अनेक दिवसांचा जो फैसला आहे काल झालेला आहे, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे। त्याच पद्धतीनं जे 16 आमदारांचं जे अपात्रतेचं प्रकरण होतं, दोन्ही गटाला त्यांनी दिलासा दिलेला आहे। मात्र खरी शिवसेना ही शिंदेची ठरवलेली आहे। काय वाटतं एकंदरीत? मुळात असं आहे की कालचा निकाल शिवसेना कोणाची आहे अशाच्या पलीकडचा निकाल होता। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी एक फ्रेम तयार करून दिली होती या संदर्भातली, आणि त्यांनी फक्त तो अधिकार संविधानात्मक सभापतींचा असल्यामुळे याबद्दलची अपात्रतेची कारवाई सभापतींनी निर्णय करावा असं त्यांनी सुचवलेलं होतं। जर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसता तर हा निकाल खरं म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी लागणं अपेक्षित होतं। जर हे त्यांचं सत्य होतं तर याच्यासाठी एवढी पडताळणी करण्याची, एकदा सुप्रीम कोर्टानं सगळ्यांच्या साक्षी घेण्याची, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण इतक्या दिवस चालल्यानंतर परत तेवढंच प्रकरण सभापती समोर चालवण्याची मला वाटतं तशी गरज नव्हती। सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं होतं की व्हीप काढण्याचा अधिकार हा सुनील प्रभूंचा अधिकार आहे, आणि सुनील प्रभूंचा अधिकार जर व्हीप काढण्याचा आहे असं सुप्रीम कोर्टाने जर मान्य केलं असेल तर मग सभापतींना काय अधिकार आहे की हा व्हीप काढण्याचा अधिकार त्यांना नाही म्हणण्याचा? या सगळ्या गोष्टीचा अर्थ असाच आहे की राजकीय हस्तक्षेप न्यायव्यवस्थेत इतका वाढेल असं अपेक्षित नव्हतं। दुर्दैवानं भारताचं संविधान हे अत्यंत कठोर आहे, तसं ते लवचिक सुद्धा आहे, आणि संविधानाचा पाहिजे तसा उपयोग करून घ्यायचा, सत्तेचा वापर करायचा त्याच्यासाठी, आणि न्यायमूर्तीवर सुद्धा दबाव आणून अशा पद्धतीचा निर्णय करायला लावायचा। मला वाटतं की हे लोकशाहीसाठी चांगलं नाही। एखादी सत्ता राहील नाही राहील, 4 महिने सत्ता मिळेल मिळणार नाही, सत्तेचा उपयोग कुणाला होईल कुणाला होणार नाही, आणि थोड्या दिवसासाठी सत्तेत राहण्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीचा काही चुकीचा पायंडा पाडणार असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे। मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियेत आपण संविधानाला हरवण्यापेक्षा आपण लोकांच्या समोर जर गेलो असतो आणि सांगितलं असेल ठीक आहे बघूया कोणाची शिवसेना आहे, ठाकरेंची शिवसेना आहे का शिंदेची शिवसेना आहे, याच्यामध्ये आपण लोकांसमोर जाऊया आणि लोकांना ठरवू द्या की शिवसेना कोणाची आहे। कारण शिवसेना ही संघटना जेव्हा 67ला स्थापन झाली तेव्हा ती काही घटनात्मक दृष्ट्या त्याची एखादी NGO सारखी स्थापना झालेली संघटना नाही आहे। ही संघटना मराठी माणसाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी मुंबईमध्ये हटाव लुंगी बजाव पुंगी या घोषणेतून आलेली ही संघटना आहे। मराठी माणसाचं हित मला वाटतं जोपासण्यासाठी संघटना आली होती। तुम्हाला कदाचित माहीत नसेल की मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकाळ आली, आणि बघता बघता मुंबईची बंबई झाली। 25 वर्षांनी मुंबईमध्ये मराठी माणूस नसेल, गिरगावाच्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल, इस स्थान पर मुंबई कांती मराठा, बटाटवाडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो गया, अशी स्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली होती, आणि तेव्हा शिवसेना निर्माण झाली होती।
आणि आत्ता तुम्ही काही दिवसापूर्वी वाचलं असेल की सुप्रीम कोर्टानं मुंबईमध्ये मराठी पाट्या कंपल्सरी केल्या. याचा अर्थ काय आहे की मराठी भाषा आणि मराठी माणूस संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं हित फक्त हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पाहू शकतात, तेच त्यांच्या बाजूने उभे राहू शकतात. आणि म्हणून शिवसेना कोणाची आहे हे नार्वेकरांनी सांगण्याची गरज नाही. नार्वेकर तांत्रिकदृष्ट्या जरी सांगत असले की शिंदेंचं योग्य आहे तर हे नार्वेकर बोलत नाहीत, कारण नार्वेकरांनी सुद्धा 4 वेळेस पक्ष फोडलेला आहे. स्वतः पक्ष फुटून ते गेलेले आहेत बाहेर. आणि नार्वेकर हे गुवाहाटीला होते ना हो. जो माणूस गुवाहाटीच्या फुटणाऱ्यामध्ये होता त्याच्याहून काय अपेक्षा करणार की शिवसेना कोणाची होती, ह्यांची होती का त्यांची होती. मला वाटतं लोकांसाठी एक मोठी संधी आहे आणि लोक हे ठरवतील आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये की शिवसेना कोणाची आहे. जर खरंच हिंमत असेल, शिंदेला वाटत असेल त्यांच्यामध्ये हिंमत असेल, तर शिंदेनी सुद्धा असं ठरवावं की मीही धनुष्यबाण घेत नाही, फक्त आम्ही आमच्या नावाने जातो. जसं उबाटाने ठरवलं की चला मशाल तर मशाल, आता मशाल घेऊन जाऊ, तसं त्यांनी ठरवावं आणि यावं समोर की काय करायचं आहे. तर त्याच्यामुळे हा तांत्रिक मुद्दा आहे की शिवसेना कोणाची आहे. दबाव आणला म्हणला तुम्ही, मग की दबाव कोणी आणला नार्वेकरांवरती? सत्तेचा जो गैरवापर देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये होतो आहे, त्या सत्तेच्या गैरवापरामधून हे सगळं होत आहे. आपल्याला माहीत असेल की राम मंदिराच्या संदर्भात असेल, 370च्या कलमाबाबत असेल, 3 तलाकच्या संदर्भामध्ये असेल, न्यायालयाची जी भूमिका आहे ती सगळी संशयास्पद वाटलेली आहे. आणि म्हणून ह्या संशयास्पद भूमिकेच्या काळामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं, मला सांगा की निकालाच्या आदल्या दिवशी जज आणि आरोपी एकत्र भेटतात आणि दुसऱ्या दिवशी निकाल येतो, याचा अर्थ काय समजायचा? असं घडतं कधी कोर्टामध्ये की जज आरोपीला बोलून घेतो किंवा जज आरोपीकडे जातो? अहो, इथं जज आरोपीकडे गेला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी निकाल आलाय, याचा अर्थ काय समजायचा? याचं उत्तर दिलं पाहिजे ना कोणीतरी, आणि कोणीच उत्तर देत नाही याच्यात. तुम्ही संविधानात्मक न्यायाधीश आहेत तिथं, आणि तुम्ही संविधानात्मक न्यायाधीश असताना आरोपीकडे गेले कसे? याला काय उत्तर आहे? आणि याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून हा दबाव आणून आणलेला निकाल असं आमचं मत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेले आहेत, विचाराच्या विरुद्ध गेलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा काय विचार होता, तो विचार उद्धव ठाकरेंनी सोडला का नाही सोडला हे शिंदेंना म्हणण्याचा काय अधिकार आहे? शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रक्रियेतले कार्यकर्ते आहेत. ठीक आहे, त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी काम केलेलं आहे, हे नाकारता येणार नाही. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला असं म्हणण्याचा अधिकार शिंदेंना काय आहे? की जे शिंदे खिशामध्ये भाजपच्या विरोधात राजीनामा घेऊन फिरत होते 3 वर्षे, पावसात राजीनामा भिजला त्यांचा भाजपच्या विरोधात, ते भाजपची मदत घेऊन मुख्यमंत्री झालेत, त्यांनी कुठे विचार ठेवला कोणता? त्यांच्यापाशी विचार आहे का? आणि शिंदेचा विचाराचा काय संबंध आहे? हो, हे हास्यास्पद आहे. शिंदे विचाराचे आहेत हे हास्यास्पद आहे. हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांना वाईट वाटायला खरं म्हणजे की जे काय घडलंय ते अत्यंत वाईट आहे. एकंदरीत बघू शकतोय आदल्या दिवशी जज आरोपीला भेटायला जातात आणि दुसऱ्या दिवशी निकाल देतात, ही दुर्दैवी बाब आहे. एकंदरीत बघू शकतोय. काय सांगाल एकंदरीत काय सांगाल? मला सांगा, काय म्हणाल की नो कमेंट्स. काय सांगाल बाबा काय कालच्या निकालाविषयी? काय सांगू आपल्याला, काय विकलं? काय कसा वाटतो निकाल एकंदरीत? योग्य का अयोग्य? घेतले असतील पैसे म्हटले त्या नार्वेकरनी, हां, एकनाथ शिंदे कोणा दिला निकाल. काय वाटतं तुम्हाला? काल मला असं वाटतं काय? चुकीचा निकाल एक बरोबर आहे, चुकीचाच आहे ना, चुकीचाच आहे ना. कुणाच्या सांगण्यावर निकाल दिला असं तुम्हाला वाटते? एकनाथ शिंदेचे. असं का? एकंदरीत बघू शकतो की जो निकाल दिला तो चुकीचा आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो की कालचा जो महाफैसला आहे तो महाफैसला येत असताना राज्यातील जे निकाल आहेत ते निकाल एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सांगण्यावरून दिल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे असं म्हटलेलं आहे राहुल नार्वेकरांनी. कसा वाटला हा निर्णय, चुकीचा की बरोबर? या निर्णयामध्ये महाराष्ट्राची नाही तर भारत देशाची लोकशाहीच्या बाबतीमध्ये जे सामान्य माणसाला एक कवचकुंडल समजलं जात होतं, तर त्या या ठिकाणी लोकशाही ची आत्महत्या किंवा लोकशाही कशा पद्धतीने राजकीय सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते कशा पद्धतीने पायदळी तुडू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि अतिशय निर्लज्जपणाचा हा निकाल या ठिकाणी नार्वेकर यांनी जाणून बुजून महाराष्ट्रातील आणि भाजपच्या तयार केलेल्या सत्ताधाऱ्यांनी हा पूर्ण नियोजित रचनात्मक निर्णय दिलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. लोकशाही वाचवायची असेल तर मोदी शहा सरकार जे आहे हे लवकरात लवकर लोकच रस्त्यावरती येऊन दूर करतील अशी मी अपेक्षा करतोय. एकंदरीत काल जे नार्वेकरांनी म्हटलेलं आहे की जे आमदार आहेत 40 आमदार ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत, प्रबल बेस्ते असल्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे देण्यात येत आहे. हे बघा, सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे, तर सुप्रीम कोर्टाला निर्णय डावलून तुम्ही जर
विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून आणि या पक्षातील घटक आहेत असा जर निर्णय देत असताल तर हे खरोखर चुकीचं आहे. या बाबतीत मध्ये सुप्रीम कोर्टाने जर निर्णय देऊन देखील तुम्ही जर त्या विरोधात निर्णय देत असताल तर ही लोकशाहीच्या विरोधात वाईट घटना घडलेली आहे असं आम्हाला वाटतंय. कालचा हा निकाल महायुतीच्या ऐतिहासिक हा निकाल आहे. कालच्या निकालातून स्पष्ट झालं की हा सत्तेचा विजय आहे, सत्तेचा विजय आहे. आणि खरं म्हणजे कालचा जे आपण जर जो निकाल पाहिला त्याकडे बघितल्यानंतर जे आतापर्यंत जे पक्षाची जे परंपरा किंवा खानदान जे चालू आहे की ज्याचा पक्ष आहे तो हा जो निर्णय झालेला आहे तो अयोग्य झालेला आहे. जे ठाकरे साहेब सैनिक म्हणून ओळखले जात होते तर त्या हिशोबाने आज जे फक्त देण्या घेण्यावर 10 रुपये भेटणार आहेत त्या हिशोबाने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत. त्यामुळे आम्हाला हे अयोग्य वाटते. कशामुळे अयोग्य? पण कारण राहुल नार्वेकर ज्यावेळेस निर्णय दिला त्यावेळेस पक्षाचं बळ आहे, प्रबल्य आहे, एकनाथ शिंदेकडे आहे. कारण 40 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत. जे अयोग्य आहे म्हणतात तुम्ही आमदार, तर त्यांना अपात्र का नाही केलं आमचं असं म्हणणं. कालचा निर्णय चुकीचा आहे. हा सगळा चुकीचा आहे. एकंदरीत बघू शकतो कालचा निर्णय जे आहे तो चुकीचा आहे. काय सांगाल एकंदरीत कालचा निर्णय योग्य की अयोग्य? कारण अनेक वर्षाचे जे प्रलंबित प्रश्न होतात, शिवसेना कोणाची, आमदार अपात्रचे प्रकरण काल निकाल लागला. कालचा निर्णय जो आहे तो योग्य निर्णय आहे. बरं. आणि मी जे म्हणता समजा तेव्हा तो ठाकरे साहेबांची शिवसेना ठीक आहे, त्यांची शिवसेना होती परंतु त्यांना सांभाळता आली नाही. आणि ही जी शिवसेना आहे ती एकनाथ भाईंनीच सांभाळली. त्याच्यामुळं कालचं जी धनुष्यबाण जी एकनाथ साहेबांना गेलं, शिंदे साहेबांना. एकंदरीतच बघू शकतो की ह्या बीडकरांच्या प्रतिक्रिया होत्या. काल जो निकाल दिला राहुल नार्वेकर यांनी, हा निकाल जे आहे ते काहींनी चुकीचं सांगितलं तर काहींनी बरोबर सांगितलं. कारण शिवसेना खरी कोणाची, ठाकरेंची किंवा एकनाथ शिंदेची, यावरती काल फैसला झाला. आणि या फैसल्यावरती या बीडकरांच्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामन गणेश शिंदेसह मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.